आज दिनांक 29 डिसेंबर 2025ला पवित्र पोर्टलबाबत उमेदवारांकरता एक नवीन सूचना आलेली आहे। उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 29 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे। तसेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक 6 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ, तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ राहील। यापुढे मुदत दिली जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजेच स्वप्रमाणपत्र करण्यामध्ये काही अडचणी उमेदवारांना आल्या होत्या आणि पूर्वीला 29 डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती, परंतु आता त्या मुदतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि ज्या उमेदवारांना पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्याकरता आता नवीन दिनांक नवीन तारीख आलेली आहे, ती म्हणजे 6 जानेवारी 2026 पर्यंत रजिस्ट्रेशन करता मुदतवाढ देण्यात आली आहे। आणि नोंदणी केलेली आहे परंतु स्वप्रमाणपत्र जे आहे तर ते प्रमाणित केलेलं नाही, तर उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ राहील। आणि आता मात्र यानंतर सरळ म्हटलेलं आहे, स्पष्ट म्हटलेलं आहे, यापुढे मुदत दिली जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजेच जे काही बदल करायचे असतील ते सगळे या तारखांच्या आतमध्ये करायचे आहेत। अशा प्रकारची सूचना पवित्र पोर्टलच्या संदर्भात दिनांक 29 डिसेंबर 2025 ला प्राप्त झाली आहे, तेव्हा संबंधित उमेदवारांनी याची दखल घ्यावी। धन्यवाद।